तर प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री आहेत आणि दीनानाथ रुग्णालयाच्या चौकशीसाठी 2 वेगवेगळ्या समित्या आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तो उपचाराची चौकशी होईल। ट्रस्ट नोंदणी हॉस्पिटल असल्याने त्याबाबतही विधी आणि न्याय खातं चौकशी करेल। चौकशीचा अहवाल आल्यावरती कडक कारवाई केली जाईल। चौकशी समितीला पुरेसा वेळ देत चौकशी करणार असल्याचंही आणि रुग्णांचे हक्क डावलले जात असतील तर ही गोष्ट गंभीर असल्याचंही त्यांनी म्हटलंय। धर्मदाय रुग्णालयाबाबत एसओपी सुद्धा तयार करणार असल्याचं आबिटकरांनी म्हटलंय। पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं एका पेशंटला अधिक पैशाची रक्कम भरली नाही म्हणून ज्या पद्धतीनं आरोग्य सेवेच्या एकूण यंत्रणेमध्ये उशीर झाला आणि त्यातून जी काही घटना घडली त्या सगळ्या घटनेमुळे निश्चितपणानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एक अस्वस्थ करणारी मनाला सुन्न करणारी अशा पद्धतीची कालची पुण्यातील घटना आहे। या घटनेच्या माध्यमातून एका बाजूला पुण्याचे डेप्युटी डायरेक्टर आणि त्यांच्या अध्यक्षतेखालच्या कमिटीला आपण त्या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याबद्दलचे आदेश दिलेत। या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू। त्याचबरोबर या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे। शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई राज्य शासनाच्या वतीनं आपण करणार आहोत।